29 गाव वगळणारच. भारती कांबडी. इंडिया महाविकास आघाडी पालघर लोकसभा उमेदवार भारती कांबडी या काल प्रचारानिमित्त वसई येथे आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. इंडिया महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ भारती कांबडी यांनी काल वसई येथे प्रचार दौरा केला. यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वसई पश्चिम नवघर पूर्व येथे त्यांनी उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लोकसभेत निवडून गेल्यानंतर वसईच्या ग्रामीण भागाशी निगडीत असणाऱ्या 29 गावांचा प्रश्न आपण निकाली काढणार आहोत. त्याचबरोबर ज्या 74 गावांमध्ये फक्त पाण्याच्या टाक्या बनवून आहेत, त्या टाक्यांमध्ये पाणी नेण्याचे काम आपण करणार आहोत. महिलांसाठी विशेष लोकल फेऱ्या वाढवून महिलांच्या करिता ज्या काही योजना केंद्र सरकारच्या आहेत, त्या प्रभावीपणे राबवणार असं आश्वासन त्यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. अभी हमारे उम्मीदवार बोल के गए, रेलवे की समस्या है, अपनी पानी की समस्या है, अनेक समस्या है. तो मैं आप सभी को विनंती करूंगा कि इस बार स्टेज पे बैठे हुए सभी लोगों के लिए और अपने आप के लिए जोर से थोड़ा जितना भी अपन वोटिंग करेंगे और ज्यादा से ज्यादा वोट से अपने उम्मीदवार कैसे जीते, उसके बाद हमारी जिम्मेदारी बढ़ेगी. जो जो आश्वासन आज हमने दिए हैं हम नक्की करेंगे. हमारे किशोर पाटील जी ने बोला है 6 महिन्याला दादा आता तुम्ही असा एक मेळावा आपल्या इलेक्शन नंतर कंटिन्यू याच ठिकाणी आणि पुढच्या मेळाव्याला आम्हाला बिस्किट नाही जेवणाची व्यवस्था तुम्ही करा. पण उगाचच एक दहशत निर्माण करताय, पण दहशतीला घाबरतील तो शिवसैनिक कसला. त्यांना मी सांगितलं म्हणजे प्रत्येकाच्या घरात होऊ शकतं. 20 मेला इलेक्शन आहे, बटन दाबायचं. हा माहितीये ना आपलं धनुष्यबाण ना, म्हणजे होतंय काय आपल्याला माहितीये, चिन्ह बदललं पण बऱ्याच जणांच्या डोक्यात अजून धनुष्यबाणच आहे. तर हे आपल्याला बदलावं लागेल. नाही तर समजा माझ्याच घरातलं मत वाया गेलं तर मी दुसरा सांगे ब्रह्मज्ञान. हा तर म्हणजे हे मी उदाहरण दिलं की आपल्याला नुसताच प्रचार नाही करायचा आहे, तर तो सकारात्मक कसा करायचा आहे, तर आपलं चिन्ह घराघरात पोहोचवायचं आहे. मी जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं की त्यांनी 14 तारीखच्या सभेचं थोडंसं आवाहन करा. तर तुम्हाला मी सर्वांना सांगते की सर्वांचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे वसई विधानसभेत येतात पहिल्यांदा आणि हा मेळावा आपल्याला यशस्वी करायचा आहे. तर आजपासून 20 तारखेपर्यंत आणि मतदारांना सुद्धा सांगायचं आहे हा की प्रत्येकाने उद्धव साहेब जे संपूर्ण महाराष्ट्रात आज स्वतःची तब्येत बरी नसताना रखरखत्या रणरणत्या उन्हात फिरतायत आणि जे जिथे जातील तिथे गर्दी होते आणि आपले साहेब आपल्या विधानपूर गावाने म्हणजे आपल्या शहरात येत आहेत, तर ती सभा जोरदार झाली पाहिजे. 5 वाजता म्हणजे आपल्याला 4 वाजल्यापासून मैदानात जातीने उपस्थित राहायचं आहे. कार्यक्रम संपेपर्यंत म्हणजे साहेबांचं अध्यक्षीय भाषण संपेपर्यंत कुणीही उठायचं नाहीये. तुम्हाला माहितीये की हल्ली मीडिया काय करत असते, तर तसा प्रकार कुणी करायचा नाहीये आणि प्रत्येकाने आपापल्या प्रभागात आवर्जून प्रत्येक घरोघरी पॅम्पलेट आणि निशाणी आणि उमेदवार पोहोचवायचा आहे. मला वाटतं की तुम्ही सर्वजण एक करणार. या